हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे संडे आणि माझे मम्मी पप्पा गेलेत गावी. ते वन डे रिटर्नच आहेत, म्हणजे आज सकाळी म्हणजे सकाळी गेलेत आणि आता संध्याकाळी रिटर्न येणार ते. का तर आमच्या वस्तीवर काणिफनाथ महाराजांचा उत्सव आहे म्हणून ते गेलेत आणि मी घरात एकटी आहे. एकटी म्हणजे माझा भाऊ खाली खेळायला गेला आहे, खाली म्हणजे ग्राउंडवर. इतका पण लहान नाही की तो खाली खेळायला जाईल. मला ना सकाळ सकाळी एकदम पफिनेस झाला फेसवर. तर मी काल रात्री ते ओव्हल आईस फेस पॅक असतो बघा, हां फेस बॉक्स असं काहीतरी असतं, आय डोंट नो त्याला काय म्हणतात, त्याला आय डोंट नो. तर ते घेऊन आली आहे. बाई अडकलं हे यालाच अडकलं. याला काहीतरी वेगळं करायला जाते, काहीतरी वेगळंच होतंय. हे बघ काय होतंय. एक मिनिट, मी असं मोबाईल ठेवते. झोप आले खूप. हे असं काय झालंय. निघालं. मला हे असं काढायचंय आणि हे लावायचंय. नाही नीट नाही दिसत आहे ना तुम्हाला, आता दिसते. हां बाई हे कसं निघतं. मला हे 150 रुपयाला भेटलं होतं. ऋतू मला बोलली, अगं मी तर 50 रुपयालाच घेतलं, जाऊ द्या. मला कसं का असे ना मला भेटलं आणि हे निघत नव्हतं. बाबरे मला आलं होतं खूप टेन्शन. पण मी म्हटलं की आता काही झालं तरी काढूनच राहायचं. नंतर एकदम असा जोर लावला आणि फायनली हे निघालं. हे असं आहे. सो दिस इज दी क्यूट आईस्क्रीम खाऊन टाकावी. पण आता हे मला फेसची पफिनेस कमी करायला फेसला लावायचं. इकडे माझ्या ओपन पोर्स आहेत, सो आता इकडे लावते. बाबा खूप खूप गार आहे. बाबा खूप म्हणजे खूप गार आहे. हे इतकं थंड होतं तरीसुद्धा मी चेहऱ्याला लावत होते. मला ना हा चान्स मिसच करायचा नव्हता, कारण हे दिसायला खूप सुंदर दिसत होतं, असं आईस्क्रीमसारखं दिसत होतं. मी म्हटलं की आय नो मी ह्या व्हिडिओत बडबड करते पण तुम्हाला त्यातलं काही ऐकू येत नाही आहे, कारण मी नंतर व्हॉइस ओव्हर करायला घेतला. आणि मला फेसवर बघा ना किती छोटे पिंपल आलेत आणि एक तर खूप मोठा पिंपल आला आहे. तरीसुद्धा मी लावत होते, कारण ना याने ओपन पोर्स जे आहेत ना ते असे बंद होतात. बंद म्हणजे असे श्रिंक होतात. बंद असं काही होत नाही, पण छान आहे. आता हे पटकन आतमध्ये गेलं. येस, आता हे ठेवते. आणि नंतर ना आमचा देव्हारा त्या रूममध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे बेडरूममध्ये आहे. तो आता मला हॉलमध्ये घ्यायचा, कारण ना काय झालं त्या रूममध्ये ना देवाची पूजाच मला करू वाटत नाही, मला नाही आणि माझ्या मम्मीला नाही. मग काय फायदा ना, म्हणजे देवाची पूजा तर झाली पाहिजे ना, आणि पूजाच करू वाटत नाही. म्हणजे असं सणावाराला पूजा करणे दॅट इज नॉट ओके ना. माझे पप्पा डेली करतात पण ते करतात ना, मी नाही करत ना. मग असं रस्त्याने जाता येता कितीही देवाचं वाचलं तरी आपण जर देवासमोर 10 मिनिटं बसू सुद्धा शकत नसेल तर काय फायदा आहे ना. म्हणून मग देवाला आता हॉलमध्ये घेते, कारण इथेच आमचा पहिला देवारा होता, पण आम्ही नंतर तिकडे शिफ्ट केला. पण आता इकडे होतं तर चांगलं मस्त पूजा पण व्हायची. इथे जवळ झाडं आहेत, तुळस वगैरे आहे, तिथल्या तिथे लगेच पाणी पण घालायला होतंय. आणि हा कर्टन पण लावून घेता येतं, म्हणजे देवाला अशी छोटीशी क्यूटशी खोली पण होते. आणि तिकडे माझ्या भावाची खोली, तर तिकडे त्याच्या खोलीत काय पसारा असतो तर ते नकोच आहे बाबा. सो आता मी ते चेंज पण करणार आहे. सो लेट्स वेट अँड वॉच. आता पहिले एक मिनिट माठात पाणी भरते मी. ॲक्वागार्डने माठात पाणी भरायचं, म्हणजे ॲक्वागार्डमधून काढायचं आणि माठात पाणी भरायचं आहे. ऐक मला झाली सर्दी, कारण सकाळ सकाळ जर मला शिंका यायला लागल्या. मी काय केलं, खिडकी जवळ गेले, खिडकी ओपन केली, झाडांना पाणी टाकायला गेले, तर मध्येच शिंका आली, कारण धूळ गेली ना नाकात. मग मला डस्टची ॲलर्जी, म्हणून मला सर्दी झाली. म्हटलं की पहिले पाणी भरून घेते पिण्यासाठी. हॅपी वुमन्स डे ऋतू. अगं मी लोकांना पण करणार होते, नंतर लक्षात येतं अरे हा पोट काय फक्त थँक्यू बोलायचं. गेल्या वर्षी केलेलं मी बाई.
आणि आपल्याला अशी सवय असते ना हॅपी दिवाळी हा. मी तसंच केलेलं म्हणजे समोरून असे इमोजी मी करत होते राडी सॉरी त्यांना असं वाटतं की त्यांना मी नाव ठेवते. विश्वास मी भांड्यांकडे बघेल प्लीज. बघेल म्हणजे फक्त बघू शकते. हा ठीक आहे, तुला म्हटलं पण नाही. कारण आज मला नाही वैताग आलाय. ओके. देवपूजा मी करते. ऋतू देवपूजा करते. एकदा तर तिला विचारलं ऋतू बाळकृष्ण कुठे? ऋतू मध्ये कुठला बाळकृष्ण? हे नको टाकू प्लीज, हे नको टाकू. मम्मीला आता घालेल. ऐक नाही, पण आता तू तशी ऋतू नाही राहिली ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बाई. आता ही डायरेक्ट अभिषेक करायला बसते. शनिवारी गेला ऋतू, कालचा शनिवार गेला. ती माझी फ्रेंड येते आणि शनिवार घालून जाते. नेहमी दर शनिवारीच येते ती. काय चालू आहे? आता मी पहिले भांडी घासते आणि नंतर दुधला आहे खाऊ आणि नंतर मला घराचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे आज माझ्या, तर करते. सो लेट्स. नको काय नको बघा, नाही तर लेट्स. कधी कधी मी बाय बाय बोलते मधीच, कधी कधी मधीच बाय बाय बोलते मी, चिकी चिकी बोलते. इशू काय करतेस तू? 4 वाजता देवपूजा. बापरे. हो, जर तुझं बोट आलं त्याच्यात अगं तू बघ मी आणि हे देव पण घासून पाहिले आणि निघताय. मला असं वाटतं मी स्वतः माझं अंगेनी घातलं पाहिजे त्यामुळे मी गोरी होईल. बघ ना किती गोर झालाय. लय घाण वाजत, मोकार घाण वाजत. लय वास कसा येतो ग वास? नको बोला, देवपूजा करते. खूप घाण आहे. आशुतोष कसा बोलला तसा वास येतो. आशुतोष लय घाण वाजत. पण बघ अख्खे देव गोरे गोरे निघता. थोडस डोक्यावर टाकू का? हो, तुला असं नाही वाटत की तू एखाद्याच्या लग्नाची शूटिंग करते? पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे. चालेल, मला खूप पैसे घेतात ते. चालेल, 40-50 हजार घेतात 2 तासाचे. हा खरंय. चालेल मला, खरंच चालेल. हा मग तू स्टुडिओ करायला काय करा. हो. नंतर माझी सगळी भांडी वगैरे घासून झाली. त्याच्यानंतर मी म्हटलं की इकडचा जो सोफा होता विंडोजवळचा, तो सोफा मी दुसरीकडे शिफ्ट केला होता, म्हणजे हॉलच्या एका साईडला शिफ्ट केला होता. ऋतूला म्हटलं की मी हे सगळं पुसून घेते, तू माझा व्हिडिओ घे. त्या बिचारीला उठायचा सुद्धा कंटाळा आला होता. ती म्हणजे तिची मम्मी पण बाहेर गेली आहे, नेपाळला गेली आहे, काशी वगैरे सगळं मस्त फिरून येणार आहे, म्हणून तिला खूप कंटाळा आला. मी तिला जेवायला बोलवतो, म्हटलं निवांत ये गं माझ्या घरी. आणि मी अशी लोळून लादी पुसते, मला पण इतका कंटाळा आला होता. नंतर मी ऋतूला म्हटले की थांब, मी आता मंदिर म्हणजे देवारा जो आहे ना तो बाहेर घेऊन येते. आधीच मी सगळे देव धुवून स्वच्छ करून ठेवले होते, पण म्हटलं देवारा नंतर जरा साफ करायला वगैरे घेऊन यावा. आणि नंतर हा देवाच्या खालचा जो टेबल असतो ज्याच्यात आपण नॉर्मल पुस्तकं वगैरे देवाची पुस्तकं वगैरे काय ठेवतो ते सुद्धा घेऊन आले. पण याच्यावर किती धूळ आहे बघा तुम्हीच. हे बघा याला किती धूळ आहे बाई. धूळ नाही, ही जाळ्या आहेत. ह्या जाळ्या बघा. हा देवाच्या म्हणजे हा जो देवारा आहे ना, हा याच्या खाली हा ड्रावर ठेवतो. ऐक, कंटाळा आला मला. एक तर ना तिकडचा जो सोफा आहे तो इकडे घेतानाच मला अर्धा जीव गेला होता. तुम्ही मगाशी पाहिलं पण असेल, मी लादीच कशी रेंगाळत पुसत होते. ऐक, अजून तर तुम्ही त्या बेडमधला पसाराच पाहिला नाही. जिथनं ही जिथे धूळ लागली ना तिकडे ते त्या साईडचा आधी पसार. बाई बघा, आता मला ही लादी मी पुसून घेतली आहे, आता मला परत एकदा इकडून पुढची लादी पुसून घ्यायला लागेल. काय नाही, ठीक आहे. पण हाय ग, झालं. याच्यावरची सगळी धूळ निघाली आहे. हां, डन. आता तुम्हाला मी बेडरूम दाखवू का किती घाण झाला? 1 मिनिट हा, लेट मी शो यू. 1 2 3 स्टार्ट. बघा किती धूळ आहे बघा. दिसली बघा. ह्या भिंतींवर पण जिथपर्यंत देवारा, इथपर्यंत आमचा देवारा होता, इथपर्यंत किती धूळ आहे बघा. हे बटन सुद्धा बघा. दिसली किती धूळ आहे? आता एवढं सगळं साफ करायचंय मला, खूप कंटाळा आलाय. आणि इकडे बघा, ही इस्त्रीवाल्याला कपडे द्यायचे, ही काढून ठेवली आहेत. हा सगळा देवाचं जे सामान आहे हे उरकून ठेवायचं आहे. भांडी काय नाही, भांडी घासलेली आहेत. हे बघा, भांडी घासलेली. किचन साफ आहे, पण आता जे आहे ते तर करावं लागेल ना, जे काढून ठेवलंय. कंटाळा आलाय.
आता मी आवरते एक एक पटापट. पहिले तर हा देवारा मला पुसायचा आहे. हे बघा देवाऱ्यावर पण थोडी थोडी धूळ आहे, जास्त नाही पण आहे थोडी थोडी. आणि हे जे काळं काळं झालंय ना, हे अगरबत्ती त्याच्यावर पडते ना, त्याने झालंय ते. आवरते आता मी. ओके, सो लेट मी शो यू समथिंग. माझं छोटंसं क्यूटचं देवघर. सो हे आहे देवघर. चांगली मस्त अशी देवाची पूजा करून झालेली आहे आणि खूप खूप सुंदर दिसतंय. तिकडे जे देवाचं जे वस्त्र वगैरे होते ना, ते असे धुवून वाळत ठेवलेत. सॉरी, तिकडे घड्याळं पण आहेत. आय एम सो सॉरी. आणि अजून एक गोष्ट दाखवते. तुम्ही कधीच, मला असं वाटत नाही की यूट्यूब चालू झाल्यापासून ही विंडो कधी ओपन पाहिली आहे. लेट मी शो यू. बघा ही विंडो, इकडचा फ्रीज जो होता ना, त्याची पण मी जागा चेंज केली आहे. पण किती सुंदर दिसते. आता बघा ना, किचन किती मोठा मोठा दिसतोय. हे देवाचे वस्त्र आहेत, ते मला धुवून टाकायचे आहेत, पण मला तुम्हाला आधी हे दाखवायचं होतं म्हणून मी म्हटलं. बघा आता किती किचन किती भारी दिसतोय. आणि ह्या खिडकीमुळे ना, खरं सांगते, खूप 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 जास्त हवा येते. सिरियसली, यू डोंट बिलीव्ह. आणि जिकडे देव होते ना, आता तिकडे मी फ्रीज शिफ्ट केलाय. हे बघा, इकडे ह्या रूममध्ये फ्रीज शिफ्ट केलाय. बाकी सगळं साफ झालंय, तरी सुद्धा ही रूम अजून बाकीच आहे. कारण इस्त्रीवाला अजून आलेला नाहीये कपडे घेऊन. माझा भाऊ टॉवेल वगैरे असंच फेकून गेलेला आहे. सो आता मी ही रूम साफ करेन. पण बघा ना, मला स्पेशली किचन खूप आवडला, कारण खूप मोठं दिसतं. मला ना असे मोठे मोठे किचन खूप आवडतात. आणि असं त्याच्या रूममध्ये त्याच्या रूममध्ये ती दळण दळायची मशीन सुद्धा ठेवली आहे, फ्रीज सुद्धा ठेवलं आहे. बिचारा काही बोलत नाही हो. किती घाण ठेवा, तो त्या घाणीत बस. पाहिलं ना त्याच्या रूममध्ये किती पसारा, त्याला काहीच वाटत नाही. बाजूला कपडे सारले की झालं, त्याचं काही नसतं, एवढंसं पण काही नसतं. त्याच्यामुळे सगळे फायदा घेतात. सो मस्त दिसते. आता मी बाकीचं आवरते आणि नंतर मग मी तुम्हाला अशा जसा बेडरूम दाखवेन. काही नाही, आता ते काय नॉर्मल कपडे आहेत ते सेट करून ठेवायचे, दॅट्स इट. सो आवरते आता मी.